की आनंदाश्रमामध्ये भाईंच्या बरोबर म्हणजे आम्ही एकत्र काम केलेले आहे। भाई जरी लहान असलं आणि असलं तरी त्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही ते काम करत होतो आणि दिघे साहेबांना अपेक्षित असलेलं जे समाजकार्य आहे हे आमच्या रक्तामध्ये भिडलेलं होतं आणि त्या समाजकार्यासाठी की मी तर असं म्हणेन की साहेबांचीच इच्छा असेल आणि साहेबांनीच इथे हे केलेलं असेल आणि त्याच्यामुळे आज पुन्हा मी भाईंकडे आलेली आहे। एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा समाजसेवा पत्ता हातून व्हावी, कारण आता राजकारण नको आहे आणि राजकारणामध्ये रसही नाही आहे। आज इतक्या तुम्ही 2 वर्ष ठाकरे गटामध्ये होता, तिथे तुम्हाला काय उचित वाटलं नाही? त्यामुळे नाही, तिथे पण शेवटी ती माझीच शिवसेना आणि ही माझीच शिवसेना। मी अगदी सुरुवातीलाही मी हेच सांगितलं होतं की ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला समाधीवरती जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी सांगितलं की भाई आणि हे दोघे एकत्र यायला पाहिजे। आजही तीच इच्छा आहे की शिवसेना दुभंगायला नको आहे, पण जर समजा साहेबांच्याच माध्यमातून की हे शेवटी भगवंताची इच्छा असते आणि तसं हे असेल की साहेबांचं की पुन्हा भाईंच्या बरोबर राहून काम करणं आणि हेच जर साहेबांना अपेक्षित असेल तर आज माझा मी प्रवेश इथे केलेला आहे। शिवसेना महिला आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा साहेबांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य की समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन की आज समाजामध्ये ज्या महिला आहेत की आजच दुपारी मला सावंतवाडीवरून एका महिलेचा फोन आला होता आणि तिच्या मुलीचं लग्न इचलकरंजीला झालेलं आहे की जर माझा भाऊ मुख्यमंत्री असताना जर अशा लांबून महिला आमच्याकडे हे करता आहेत तर मग या भावाच्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या इतर तळागाळातल्या महिलांना होऊ दे आणि तो जर आमच्या माध्यमातून होणार असेल तर मग तो आम्ही करायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।